श्रावण स्पेशल गर्भसंस्कार. बाळा, आज आपण ऐकणार आहोत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची गोष्ट. हे ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या मधोमध असलेल्या बेटावर आहे, जे ओम या अक्षराच्या आकारासारखं दिसतं. म्हणूनच त्याला ओंकारेश्वर म्हणतात. खूप पूर्वी मंदाता नावाचा एक धर्मपरायण आणि तपस्वी राजा होता. त्याने नर्मदा तीरावर कठोर तपश्चर्या केली, भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी. त्याची ती श्रद्धा आणि सातत्य इतकी प्रखर होती की शिवशंकर स्वतः प्रसन्न झाले आणि ओंकारेश्वर या नावाने प्रकट झाले. असाच एक प्रसंग दुसऱ्यांदा घडला. देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू होतं. देव अपयशी होत होते. त्यांनी सुद्धा ओंकार या मंत्राची तपश्चर्या केली आणि शिव पुन्हा प्रकट झाले. त्यांनी देवांना विजय मिळवून दिला. या दोन्ही प्रसंगांनी शिवाचं ओंकार रूप स्थिर झालं. बाळा, ओम म्हणजे ब्रह्मांडाचं पहिलं स्पंदन आणि तुझं हृदयसुद्धा त्या ओम स्वराशी जोडलेलं आहे. ओंकारेश्वराचं स्मरण म्हणजेच आपल्या आतल्या शांततेशी संवाद. शिव इथे आपल्याला धैर्य, भक्ती आणि आत्मविश्वास शिकवतात. बाळा, या गोष्टीतून आपण असं शिकू शकतो की श्रद्धा आणि सातत्य असेल तर देवसुद्धा आपल्याशी संवाद साधतो. ओम हा नाद आपल्या मनात शांतता आणि शक्ती निर्माण करतो. हे ओंकारेश्वरा, माझं बाळ शांत, समंजस, एकाग्र आणि श्रद्धाळू हो. त्याच्या मनात नेहमी ओम सारखी सकारात्मक ऊर्जा भरलेली असो.